अजित पवारांच्या निधनानं रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांनी शपथ घेऊन ती जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर कामाला सुरुवातही केली। पण बारामती किंवा पक्ष कार्यकर्ते यांचा अजित पवार हे आधार होते। तसाच आधार सुनेत्रा पवार बारामतीला आणि पक्ष कार्यकर्त्यांना देणार का अशी चर्चा सुरू झाली होती। याचं उत्तर गेल्या 5 दिवसातल्या सुनेत्रा पवारांच्या कार्यपद्धतीवरून मिळालंय। ज्या पद्धतीने अजित पवार काम करायचे त्याच पद्धतीने सुनेत्रा पवार सुद्धा कामाचा त्यांचा उरक असल्याचं बोललं जातंय। आज विशेष करून जनता दरबार झाला पुण्यामध्ये। त्या जनता दरबारात सुद्धा अजित पवारांची तीच स्टाईल सुनेत्रा पवारांमध्ये सुद्धा दिसून आली। आपण पाहूयात। सुनेत्रा पवारांचा पहिलाच जनता दरबार। जनता दरबारातून सुनेत्रा पवारांनी जिंकलं मन। तीच स्टाईल, तोच रुतबा, तोच पॅटर्न आणि तीच परंपरा। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा वारस कोण, बारामतीचा वारस कोण असे प्रश्न सगळ्यांनाच पडले। मात्र या प्रश्नाचं उत्तर सुनेत्रा पवारांनीच आपल्या स्टाईलमध्ये दिलंय। ज्या पद्धतीने अजित पवार नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार घ्यायचे तीच परंपरा सुनेत्रा पवारांनी देखील चालू ठेवली आहे। इतकंच काय तर जसे अजितदादा चालता चालता आपण नागरिकांची निवेदनं स्वीकारायचे तसंच सुनेत्रा पवार देखील स्वीकारतायत। बारामती, इंदापूर, दौंड आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक छोटे मोठे प्रश्न घेऊन मुंबई मंत्रालयापर्यंतचे हेलपाटे पडू नयेत यासाठी अजित पवार बारामतीत जनता दरबार घ्यायचे। उपमुख्यमंत्री पदाची धुरा घेताच सुनेत्रा पवारांनी देखील कामाचा झंझावात सुरू केलाय। त्याची सुरुवात बारामतीतील जनता दरबारात केली असून सुनेत्रा पवार यांनी पहिला जनता दरबार घेताच नागरिकांनीही त्यांना भरभरून पाठिंबा दर्शवलाय। झाली मी पावणेवाडीतून आलोय माळेगाव कारखान्यापासून। माझ्या नातूची फी जरा थोडीशी जास्त कटलेली होती त्यामुळे ते सांगण्यासाठी त्यांना भेटलो। त्यांनी अर्ज घेतला, त्याची माहिती घेऊन म्हणले आम्ही काम मार्गी लावू। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात काय फरक दिसतो दोघांमध्ये? आता काम करण्याची तर पद्धत बहुतेक दोघांची एकसारखी दिसते। बरं, फक्त दादा पहाटे लवकर काम सुरुवात करायची, हे आता जरा लवकर चालू करायला लागले। आमच्या गावाला 70 लाख रुपये दिले दादांनी सभा मंडपला। काम पूर्ण झालं, फक्त त्यांना तिकडे बोलावलं होतं। काय म्हणले? येते म्हणले ते। कशी वाटते कामाची पद्धत? पहिलाच दिवस आहे आजचा, दुःखातून सावरतायत मात्र तरी देखील सगळं दुःख पाठीमागे टाकून जनता दरबार सुरू केला, ही परंपरा चालू ठेवली। त्यांच्याच पायावर पाय दिलाय वहिनींनी, काय कमी पडणार नाही वहिनी असं आम्हाला वाटते। बारामती सोडून आजूबाजूच्या परिसरातलेही अनेक नागरिक आपली कामं घेऊन आले होते। कामं घेऊन आलेल्या नागरिकांना सुनेत्रा पवारांमध्ये अजित पवारांची छाप दिसत होती। तर अजितदादांनी सुरू केलेला हा जनता दरबार सुनेत्रा पवार खात्रीनं पुढे घेऊन जातील असा विश्वास नागरिकांना आहे। मी माळेगाव कारखान्यावरून आलेली आहे। मी एक कुस्तीगीर आहे आणि दादांनी मी 15 जानेवारीला दादांना भेटले तेव्हा मला दादांनी सांगितलेलं आता आचारसंहिता चालू आहे सध्या, तू 6 तारखेला तुझे सगळे झेरॉक्स घेऊन ये। मी ज्यावेळेस माझं हे दिले होते त्यांना अर्ज, तेव्हा मला बोलले ही मला लेखी नको, मला तू झेरॉक्स मारून आणून दे, तुझी फाईल रेडी करून दे, मी तुझं काम करतो, क्रीडा खातं माझ्याकडेच आहे। हो, मग मी आता वहिनींना ते सांगितलं। अजित पवार यांच्या जनता दरबारात आणि तुमच्या आजच्या सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या जनता दरबारात काय फरक जाणवतो का? नाही, सेमच वाटते मला तर। निधन झाल्यापासून जी आईने आम्हाला मेहनत केली त्याला कुठेतरी फळ यावं। प्रत्येक गोष्टीला आर्थिक मदत तर लागतेच, त्यासाठी आदरणीय पवार साहेब, पवार कुटुंब सगळ्यांनीच, आम्ही माझी बहीण आता सेकंड इयरला आहे, माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, आमच्या दोघांना पवार चॅरिटेबल ट्रस्ट मधून कंटिन्यू 4 वर्ष मदत केली, ज्यातून आम्ही शिक्षण घेऊ शकलो, आमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहू शकलो। दादांची जागा वहिनी चालवतील। दादा हे आमचे बारामतीकराचा प्रेमाचा प्रसाद होता, कृतीचा ध्यास होता आणि बारामतीच नव्हे तर महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होता आमचा दादा। तरी वहिनी दादांची जागा चांगली चालवतील आणि आम्ही सगळ्या बारामतीच्या महिला भगिनी आहोत त्या वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे। बारामतीत पुन्हा एकदा दादांच्या स्टाईलमध्ये जनता दरबार भरणार हे कळताच दिव्यांग बांधव देखील आपली कामं घेऊन आले। अजित पवारांचा अपघात होण्याच्या 2 दिवस आधीच या दिव्यांग बांधवांनी अजित पवारांची भेट घेतली होती। अजित पवारांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देखील दिलं आणि आता सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचं राहिलेलं हे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय। ताईंनी ज्या पद्धतीने आज आमचे म्हणजे आम्हाला जो सपोर्ट केला किंवा जे सहकार्य दाखवलं तर अतिशय मनाला आनंद होतोय की ज्या पुणे जिल्ह्यातील ज्या काही अडचणी आहे किमान त्यांना निवारा आणि हक्काचं छेद भेटून जाईल। तर अशी म्हणजे आम्हाला आशा वाटते की ताईंच्या स्वरूपात आम्हाला आमच्या दिव्यांगांना एक निवारा भेटून जाईल
आणि त्यांच्या या प्रतिसादात्मक दिव्यांगांचे नक्कीच प्रश्न सुटतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. पुणे जिल्ह्यातील दिव्यांग आहेत भूमिहीन बेघर, त्यांच्या घराच्या प्रश्नासंदर्भात आज इथं भेटण्यासाठी सुनेत्राबाईंना आलो होतो. आज त्यांनी एवढी गर्दी असून सुद्धा प्रत्येक दिव्यांगांचं शांतपणे ऐकून घेतलं, त्यांना वेळ दिला. ते आमच्यासाठी खूप म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने वेळ दिला आम्हाला खात्री झाली की दिव्यांगांच्या प्रश्न संदर्भात त्या संवेदनशील आहे आणि ते सर्व प्रश्न मार्गी लावतील. कारण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी 2024 रोजी दादांनी शब्द दिला होता की पुणे जिल्ह्यातील जेवढे भूमिहीन बेघर दिव्यांग आहे, कलेक्टर यांच्या साक्षीने शेजारी कलेक्टर साहेब होते त्यावेळेस, दादांनी शब्द दिला होता पुणे जिल्ह्यातील जेवढे भूमिहीन बेघर दिव्यांग आहेत त्यांना त्यांच्या घरकुलाचा राहण्याचा प्रश्न मी सोडवेल. अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. अजित पवारांकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद होतं. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्हा कायदेशीरदृष्ट्या संवेदनशील झाला. त्यामुळे बीडचं पालकत्व स्वतः अजित पवारांनी घेतलं. सुनेत्रा पवारांनी जबाबदारी स्वीकारताच बीड आणि पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका घेतल्या. यावेळी काम वेळेत पूर्ण करा अशा सूचना सुनेत्रा पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विकास कामांसाठीचा संपूर्ण निधी योग्य आणि काटेकोर पद्धतीनं खर्च व्हावा. ठरलेल्या वेळेत सर्व कामं पूर्ण व्हावीत. बांधकामांचा दर्जा उत्कृष्ट असावा. कोणतीही कामं अर्धवट राहू नयेत. अजित पवारांची ओळख ही कामाचा माणूस अशी होती. पहाटे 6च्या ठोक्याला काम सुरू करायचे. सुनेत्रा पवारांनी देखील तीच स्टाईल कायम ठेवली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीमधील सहयोग निवासस्थानी घेतला जाणारा जनता दरबार पुढे होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. मात्र भल्या पाठी उठून अजित पवार यांचा काम करण्याचा वारसा जिवंत ठेवण्याचं काम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांकडून होत आहे. आज बारामतीमधील सहयोग निवासस्थानी घेतलेल्या जनता दरबारामधून तुम्ही पोरखे नाही आहात हाच संदेश देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांकडून केला गेलाय. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती.